पुश वर्कआउट तर झाला, पण आता पुल वर्कआउट पण हवा. डोंट वरी, मी आहे ना भावा. तुम्ही फक्त ताकद लावा. चला आज खेचाखेची करू आणि 5-6 बिस्किट पण फाडू. आज तुमचा फुलपाखरूच फाडून टाकतो. चल भाई सुरू करूयात. सुरुवात करणार आहोत आपण सिंगल हँड हॅमर ग्रिप लॅट पुल डाऊन पासून. मला माहिती आहे सगळ्यांकडेच ही मशीन नाही आहे. मग तुम्ही एक काम करा, केबल ट्रायसेप पुश डाऊन मारता माहिती आहे, त्याच मशीन समोर एक ऍडजस्टेबल बेंच लावा. बेंचला नॉर्मल इन्क्लाइन करा, केबल हुक टॉपला ऍडजस्ट करा आणि दे खचाखच खेचाखेची. आईचा घो, जेवढा तुमच्या दम आहे तेवढा हेवी जा. 4 सेट झाले. आता तुमची बॅक टणटणीत झाली असेल. आता फुलपाखराचे पंख बाहेर काढण्यासाठी आपण मारणार आहोत वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन. ही एक्सरसाइज एवढ्या परफेक्टली आणि स्टेडी मुवमेंट मध्ये परफॉर्म करायची आहे की भेंडी 8 ते 12 रेपिटेशन मध्येच फेल्युअर आला पाहिजे. आया बॅकवर फुलपाखरू एकटा नाही भाई, त्याची भावंड पण आहेत. असो भासो त्यांना. आपण वर्कआउट वर फोकस करू. पुढली एक्सरसाइज आहे टी बार रो. वन ऑफ माय फेवरेट इन बॅक वर्कआउट. बघ ना भाई, ट्रायसेप, फोरआर्म्स, लॅट्स आणि द लॅट्स वरची व्हेन्स बाबा बेकार दिसते एकदम. माझ्या बॉडीवरचा पंप बघून तुम्हाला समजलंच असेल जेव्हा तुम्ही हा वर्कआउट करणार आहात तेव्हा तुम्हाला काय मजा येणार आहे. उसके बाद मारने वाले हैं हम फेस पुल. काय के लिए? क्योंकि इसमें हमारा रेयर डेल्ट और थोड़े बहुत ट्रैप्स भी ट्रेन होंगे. आईचा गो, मेरे को हिंदी जाम्या. शिक्या थोडाफार काहीतरी शिक्या मे बी. त्यानंतर बटरफ्लायला आणखीन सुजवण्यासाठी आपण मारणार आहोत कचकचित डंबल श्रग्स. काही जण तर बोलतात भाई कुपोषित फुलपाखरू आहे. त्या आईला कुपोषित काय? थांबा 2 महिने दाखवतो तुम्हाला सुजलेला फुलपाखरू. भाई आता एवढी मोठी बॅग बनवली, जरा क्रिसमस ट्री पण पाहिजे नाही, त्याशिवाय बॅग बघायला मजा कशी येईल. म्हणून क्रिसमस ट्री उगवण्यासाठी आपण मारणार आहोत बॅक एक्सटेन्शन. तुमच्याकडे हायपर एक्सटेन्शन नाहीये, अगेन बेंचला वाकवा आणि मग खेच बास. बॅग झाली भाई. आता बायसेप ताणव. बायसेप मधला सेफेस्ट आणि इफेक्टिव्ह जर एक्सरसाइज कुठली असेल तर ही स्पायडर कर. इथे तुम्ही इझेड बार पण वापरू शकता किंवा डंबेल सुद्धा. आवड आणि निवड तुमची. याच्याने एवढा खतरनाक बायसेप पंप होतो ना भाई, एकदा तू करूनच बघ. सुरुवातीलाच वेट कमी घे, कारण का ना भाई 5-6 रेपिटेशन मारल्यास ना का बायसेप असा टाईट होतो ना, तिच्या आईला हेवी वेट असेल तर वरती येणारच नाही. आणि बायसेपची मेन मुवमेंट आहे अप्पर मुवमेंटला क्वीज करणं. त्यानंतर बायसेपला अजून सुजवण्यासाठी आपण मारणार आहोत इझेड बार कर. इथे तुम्ही हेवी वेट घेऊ शकता कारण इथे तुम्हाला बॉडीला फ्रीडम मिळतो. त्यामुळे तुम्ही मुवमेंटचा यूज करून 2-4 रेपिटेशन एक्स्ट्रा मारू शकता. हात सुजले, चला आता भट्टी पेटव. अरे भाई म्हणजे ऍब्स बनवू. यात आपण मारणार आहोत ऍब्स कॉस्टर मशीन. या मशीनचा फायदा असा आहे की या मशीन मध्ये तुमचा अप्पर आणि लोअर ऍब्स दोन्ही ऍट अ टाइम ट्रेन होतात. सो वेगवेगळे ट्रेन करायची गरज नाही. आता जर ही मशीन नसेल तर त्याच्या बदल्यात तुम्ही खाली जमिनीवर झोपून डबल क्रंचेस मारू शकता. 5 सेट मध्ये 150 ते 200 रेपिटेशन काढायचे भाई. त्यानंतर ऑब्लिक्सला ट्रेन करण्यासाठी आपण मारणार आहोत साइड क्रंचेस. अगेन ही मशीन नाही, झोपा आडवे आणि साईडला क्रंचेस मारा. वेटेड मारायचंय मग फंक्शनल ट्रेनर कशाला ठेवलाय? हजामत्या करायला. पकडा झेंजा आणि ख्याचा केबल. बाद झाला वर्कआउट. चला आता जरा पंप चेक करूया. आजचा आपला बॉडी पंप. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर हा वर्कआउट नक्कीच ट्राय करा मित्रांनो. 100% इफेक्टिव्ह वर्कआउट आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप मजा येईल. आणि अशाच आणखीन वर्कआउट रुटीन ट्राय करण्यासाठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.